जमलेल्या माझ्या सर्व सहकारी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेले काही दिवस मला आपला अमेय खोपकर सांगत होता, एक गाणं करतोय आणि अवधूत गुप्ते यांनी स्वतः ते लिहिणार आहेत, त्याला ते चाल पण देणार आहेत. आणि मग काल त्यांनी सगळं ते करून मला काल संध्याकाळी ऐकवलं आणि म्हटलं उद्या मेळावा आहे, म्हटलं आता बाकीच्यांना पण अप्रुव्हल घेऊन टाका एकदा. गाण्यावरून लक्षात आलं असेल तयारी किती मजबूत आहे आपली. आज मी इथे तुमच्या समोर बोलायला आलो, हे काय लंब चौडं भाषण करण्यासाठी आलेलो नाही. कारण आता पुढचे साधारणपणे आज 1 तारीख, 19 तारखेला संध्याकाळी प्रचार संपेल. त्याच्यामुळे 19 दिवस पुढचे, म्हणजे पुढचे काही 18 दिवस बोलायचंच आहे. आणि त्यात विषय खूप आहेत. आज काय सगळं मी पोतड्यातनं बाहेर नाही काढणार. मी आज तुमच्या समोर बोलायला आलोय या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती. आणि जे गेले काही दिवस ज्या काही बातम्या तुम्ही ऐकत होता, जे काही चाललंय, मला असं वाटतं की मी ती गोष्ट येऊन तुमच्या समोर स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे, आवश्यक आहे, म्हणून मी आलोय. युतीचा प्रस्ताव टाळी देणार की नाही देणार, ते पूर्वी चालायचं ना, ते काहीतरी ते एक खेळ होता बघा, असं 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 जण मारतात ते. हा जो संपूर्ण विचार केला होता, मी एकाच अंगाने विचार केलेला होता. अनेक लोक त्याच्यावरती काही रकाने लिहितायत, काही बोलतायत, काही चाललंय. लाचारी पत्करली, गुडघे टेकले, पाय चाटले. राज ठाकरे हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही, मराठी माणसासाठी म्हणून कोणाचेही पाय चाटेल. कोणाचेही पाय चाटेल मी मराठी माणसासाठी. पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये, तर मी पाय छाटीन. काय मला समजत नाही का काय चाललंय आता केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये, काय चाललंय मला समजत नाही. या भारतीय जनता पक्षाच्या डोक्यामध्ये काय काय गोष्टी वळवळत आहेत कळत नाही मला. काही शहाणे विचारतात प्रश्न, पण असं कुठे काय वातावरण आहे मुंबई तोडण्याचं, महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचं, असं कुठचं वातावरण आहे. वातावरण जर समजा तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही त्या जागेवरती बसलेला नालायक आहात. हे गेले कित्येक दिवस ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या. हे त्यांच्या मनात पहिल्यापासून आहे. पहिल्यांदा विदर्भ बाजूला करायचा, मग हळूहळू हळूहळू करून मुंबईला हात घालायचा. भारतीय जनता पक्ष नको एवढ्यासाठी म्हणून मी तो हात पुढे केला होता, दुसरं तिसरं काही कारण नाही. याच्या पलीकडे जर तो हात नको असेल, आम्ही निवडणूक लढायला समर्थ आहोत, वाभाडे काढायलाही समर्थ आहोत, कपडे फाडायलाही समर्थ आहोत. पण मराठी माणसाला कळून चुकलं असेल की हा हात आता पुढे केल्यानंतर काय झालं ते. कारण काय विषय पुढचा पैशाचा आहे ना. राज्यातली सत्ता सोडता येत नाही, केंद्रातल्या बाजूला होता येत नाही, आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळे फक्त नाटकं आहेत. कल्याण डोंबिवलीला हाच प्रकार केला या दोघांनी. बाजूला झाले, भांडले, परत एकत्र आले. आताही तेच चालू आहे. त्याच्या मागे अनेक कारण आहेत.
बाजूला जरी झालेले असले तरी भाजपला आता दुखवायचं नाही, हा जो शिवसेनेचा उद्देश आहे ना, याची अनेक काही कारणं आहेत. त्याच्यामध्ये मध्ये पैशाची कारणं आहेतच आहेत. त्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे बाळासाहेबांच्या नावाने मागितलेला स्मारकासाठीचा जागा, महापौर बंगला. ते फक्त बाळासाहेबांच्या नावाने फक्त मागितलं जातंय. डोक्यात आहे फक्त तो बंगला, ती जागा हवी आहे कायमस्वरूपी. उद्या जर फाटाफूट केली आणि जर समजा वेडेवाकडे आपण काही बोललो आणि भारतीय जनता पक्षाने समजा सांगितलं की देणार नाही, तर हे सगळं आतून मिळालेले आहेत एकमेकांना. हे तुम्हाला मुद्दामून सांगण्यासाठी आज इथे आलो. हे त्यांच्या मनात काय चालू आहे, यांना मराठी माणसाची मुंबई विमयशी कशाशी काही देणं घेणं नाही ना. जो माझा प्रयत्न होता तो अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता. या सगळ्या गोष्टींसाठी मी 7 फोन केले, 7 फोन, एकही फोन घेतला गेला नाही. आमच्या इथे बाळा नांदगावकर आहेत. कुठे आहेत? इथे आहेत. बाळाने मला विचारलं, साहेब काय झालं? म्हटलं थांब, तुझ्या समोर परत एकदा फोन लावतो. यातनं फक्त एकच गोष्ट होती, मला फक्त भारतीय जनता पक्षाच्या मनामधल्या ज्या गोष्टी चालू आहेत ना, आता हे म्हणतील, उद्या नरेंद्र मोदींच्या तोंडून पण बोलायला लावतील की नाही असं काही आम्हाला तोडण्या बिडण्याचं, आमचे काय तोडणं म्हणजे काय, केक आहे का तो उचलला आणि बाजूला केला? ती प्रोसेस असते, ती एक वेगळ्या प्रकारची पद्धत असते की ज्याच्यातनं हळूहळू 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 बाजूला करायचं आणि ब्युरोक्रेसीच्या हातामध्ये द्यायचं. हे सगळे यांचे उद्योग सुरू आहेत. त्यांच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत, मी मागच्या वेळेला बोललो होतो, तुम्हाला आठवतंय, बुलेट ट्रेन आणणार. कोणासाठी हो बुलेट ट्रेन? बुलेट ट्रेन मुंबई अहमदाबाद. पहिला मनात विचार तुमचा अहमदाबाद का आला? आज खरं तर बुलेट ट्रेन, तुम्ही बुलेट ट्रेन कशासाठी आणता? लांबचा प्रवास हा कमीत कमी वेळेमध्ये पार व्हावा याच्यासाठी, म्हणून तुम्ही बुलेट ट्रेन आणता ना. मग तुम्ही मुंबई दिल्ली सुरू करायला पाहिजे होती. मनात पहिला यायला पाहिजे होतं तुमच्या ते. मुंबई चेन्नई सुरू करायला पाहिजे होती. मुंबई कलकत्ता सुरू करायला पाहिजे होती. मुंबई अहमदाबाद का? तुम्ही कोण जाणार आहात अहमदाबादला? मुंबईतल्या मराठी माणसाचं काय काम आहे अहमदाबादला? पण गुजरातमधल्या अनेकांचं मुंबईत काम आहे. त्यांना इथे यायचंय. मी तुम्हाला हे कशासाठी सांगतोय, ह्या सगळी काय काय गोष्टी सुरू आहेत यांच्या, आणि यातनं काय घडणार आहे एवढंच फक्त मी सांगतोय. आज तुम्हाला वाटेल कुठे काय, आज मराठी माणसं विचारतील कुठे काय, कळेल ते. गुजरातमध्ये 6 स्टेशन्स, मुंबईमध्ये 3. गुजरातमधली स्टेशन्स वाढणार, तिथली माणसं रोज इथे येणार. तुम्ही म्हणाल की आता काय रडारवरती गुजराती का? विषय गुजराती नाहीये. विषय असा आहे, संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला जी होती ना, त्रास झाला होता की मुंबई आम्हाला का नाही मिळाली, मुंबई महाराष्ट्राला मिळाली, हे त्यांच्या मनात अजूनही आहे. त्याच्या मागे लागलेले आहेत ते. आज महाराष्ट्रामधले, मुंबईमधले जे भारतीय जनता पक्षाचे जे मराठी कोणी नेते असतील, त्यांना हे कळणार पण नाही, त्यांना माहितीही नसेल. हे सगळं मोदी आणि शहाच्या डोक्यातल्या या गोष्टी आहेत. हे त्या दोघांच्या डोक्यातल्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये मेट्रो आणतायत. तुम्ही उद्या म्हणाल अरे चांगली गोष्ट आहे की मेट्रो आणतायत, प्रवास चांगला होईल, सुखकर होईल, सगळ्या गोष्टी होतील. आणतायत कुठून? गिरगाव पासून सुरू करतायत. जेवढे जेवढे मराठी पट्टे आहेत त्याच्यातनं आणतायत. म्हणजे काय? उद्या तिथे इमारती होणार. उद्या ज्या इमारती होणार त्या इमारतींमधली घरं ही मराठी माणसाला परवडणार नाहीत. म्हणजे कोण येणार? मी तुम्हाला आठवत असेल, मी गेले अनेक वर्ष मी आपल्याला सांगतोय की हे जे सगळं इन्कमिंग जे आहे ना, हे येणं जे आहे ना, माझ्या मुंबईमधल्या, महाराष्ट्रातल्या माझ्या पत्रकार बांधवांना पण माझी विनंती आहे, मी काय म्हणतोय एकदा समजून घ्या. हे उद्या हातातनं गेलं ना, परत नाही आणता येणार. हे परत नाही आणता येणार. मी मागे जे म्हटलं होतं की हे काय चालू आहे, तर जास्तीत जास्त लोकसंख्या वाढवून
आपापले मतदारसंघ निर्माण करण्याचं षडयंत्र सुरू आहे. ह्याच गोष्टीच आत्ता सध्या चालू आहेत त्यांच्या, ज्याच्यातलं तुम्हाला आत्ता नाही कळणार. हे सगळं वाळवीसारखं आहे, लागते तेव्हा नाही कळत. हातात पुस्तक घेतल्यावर भुसा झालेला दिसतो त्याला कळतं, अरे वाळवी लागली होती रे. मी विधानसभेच्या वेळेलाही सांगतो, आठवत असेल आपल्याला, माझी भाषणं आहेत अजूनही, की या राष्ट्रीय पक्षांच्या हातामध्ये राज्याची सत्ता देऊ नका. या राष्ट्रीय पक्षांना कुठच्याही राज्याची भावना समजत नाही, तिथल्या स्थानिकांची गोष्ट समजत नाही. कालचं बघा उदाहरण, आपल्याकडच्या रेल्वे भरतीसाठी म्हणून गेलेली मराठी मुलं पोलिसांनी दिल्लीला मार मार मारली. ही दुसऱ्या राज्यातनं गेली असती तर केवढा काहूर माजला असता, केवढ्या गोष्टी झाल्या असत्या. या सगळ्या घटनेवरती कुठे आहेत तुमची हिंदी चॅनल्स काही बोलतायत, इंग्रजी चॅनल्स काही बोलतायत? कारण तुम्हाला किंमतच नाही. आमची मुलं आमची मुली ज्यावेळेला तिकडे दिल्लीमध्ये जातात आणि तिकडचा आमचा मराठी मंत्री ते सुरेश प्रभू, मग आता कधी सुरेश प्रभूंना बघितलं की हातात तंबाखूच द्यावासा वाटतो. सारखे चोळत असतात, सारखा हात चोळत असतो. पानाच्या गादीवरती लावला पाहिजे, बाजूला उभा करायचा. सुरेश, हां त्याच ठिकाणी जर समजा उत्तर प्रदेश किंवा बिहारचा जर मंत्री असता, त्याच मुलांना सगळ्यांना रेल्वेमध्ये सामावून घेतलं असतं. पण आमचे नाहीत, कारण बसवलेले आहेत ना. हे बसवलेले असल्यामुळे स्वतःला हिंमत नाही. हे काय सगळं राजकारण चालू आहे? हा सगळा फास टाकण्यात येतोय तुम्हाला, सगळा फास, आणि आम्ही सगळे गुंतत चाललोय त्याच्यात. मी ज्यावेळेला युतीचा हात सगळं पुढे करायचा म्हटलं, अनेकांनी सुरुवात केली. मराठी मत विभाजन, मराठी मत विभाजन. मी पहिल्यांदा एकदा तुम्हाला सांगतोच. पहिली गोष्ट म्हणजे आपण जर समजा नीट इतिहास म्हणून जर समजा तपासला तर तुमच्या लक्षात येईल की शिवसेनेचा जन्म हा 1966 साली झाला. बरोबर आहे? मराठी माणसासाठी म्हणून निघालेली संघटना म्हणून ती उदयाला आली. बरोबर आहे? 66. 1985 साली पहिल्यांदा मुंबई महानगरपालिका हातामध्ये आली. इतक्या वर्षात कधीही नाही आली. तो जो मुंबईमधला मराठी माणूस होता तो कोणाला मतदान करत होता? तो काँग्रेसला मतदान करत होता. का करत होता? आज पण जर समजा तेव्हापासूनचे सगळे जर समजा राजकीय पक्ष आपण जर समजा पकडले महाराष्ट्रातले, मग त्यावेळेचा समजा प्रजा समाजवादी पक्ष असेल, कम्युनिस्ट पक्ष असेल, जेव्हा ते डांगे साहेब जेव्हा बघायचे त्यावेळेला जनसंघ असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, अजून काही 2-4 पक्ष असतील, कोण यांना मतदान कोण करायचं? मुंबई महाराष्ट्रामध्ये कोण मतदान करायचं? मराठी माणूसच करायचं ना. मग सगळ्यांना मराठी माणसांनी मतदान केलेलं चालतं. राज ठाकरेला केलं की मतं फुटतात. अजबच लॉजिक आहे. बरं, मराठी माणसाला स्वतःचा काही विचार आहे की नाही? मग मला अजूनही आठवतंय ज्यावेळेला इंदिरा गांधींची हत्या ज्यावेळेला झाली 84 साली, त्याला भारतीय जनता पक्षाचा जो मतदार होता त्यांनी देखील काँग्रेसला मतदान केलेलं होतं. म्हणजे काय झालं? मतं फुटली. तामिळनाडूमध्ये गेलात तुम्ही समजा, AIDMK आणि DMK दोघे एकमेकांसमोर उभे राहतात. तिथे ना कधी कुठचं वर्तमानपत्र लिहित, तिथे ना कुठचं सोशल मीडियावरती जात, बघा तामिळ मतं फोडत आहेत. हा सगळा आपल्या विरोधातला खोटा प्रचार सगळा जो करतायत ना, सुरू केलाय ना या लोकांनी, आणि त्याच्यात भाजप पुढे आहे. कारण पैसे आहेत त्यांच्याकडे, बाकी राजकीय पक्षांकडे पैसे नाहीत. मला आता बघायचंच आहे
उत्तर प्रदेश, पंजाब, मुंबईतल्या तुमच्या मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, इतर सगळ्या महानगरपालिका, गोवा, अजून कुठे आहे, जिल्हा परिषदा. मला बघायचंय आता भाजपवाले कुठून पैसे काढतात. एटीएम मधून काढतात का कुठून पैसे काढणार आहेत? ह्यांनी रगड पैसे कमवून ठेवले. या सगळ्या नोटबंदीच्या प्रकरणामध्ये जी बँकांमधनं जी कॅश बाहेर आली, कोणाकडे गेली? यांच्याचकडे गेली. निवडणुकांना ह्यांच्याकडे पैसे असणार, बाकीच्या राजकीय पक्षांकडे नाही. असता कामा नाहीत. का? आम्हीच सगळं करणार. या प्रकारची हुकुमशाही या देशात चालू आहे आता. नोटबंदीच्या वेळेला कशी भाषणं झाली होती मोदींची, त्या महिनाभरात काय काय बोलत होते बघा. जानेवारीपासून तुम्हाला दिसेल, एक तुम्हाला नवीन वर्षात नवीन भारत दिसेल. मी रोज खिडकीत बाहेर येऊन बघतो. चला, रोज तोच शिवाजी पार्कचा कट्टा, तेच रंग, तीच माणसं फिरतायत. काय कुठचा नवीन भारत? काय सर येडा बनवायला काय लिमिट? त्याच्यावर कोणी काय बोलणार नाही. राज ठाकरे भूमिका बदलतो. त्या 8 तारखेनंतर ज्यावेळेला नोटबंदी केल्यानंतर जवळपास 56 निर्णय बदलले भारतीय जनता पक्षाने. मोदींनी हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला, हा निर्णय घेतला, दुसऱ्या दिवशी बदलला. कोणी लिहायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही. आज काही जण जे माझ्या विरोधामध्ये लिहितायत, ठीक आहे, लिहा. तुमच्या चुका तुम्हालाच कळतील. पण आज ज्यांच्या नादी लागताय, त्यांच्या नादी लागून या राज्याचं काय वाटोळं होणार आहे, या शहरांचं काय वाटोळं होणार आहे, मला विचारतात. हो, राज ठाकरेकडनं काय होतं, आम्हाला खूप अपेक्षा होत्या पण त्या पूर्ण नाही झाल्या. दिलं काय हातात? जे दिलं त्या नाशिकमध्ये जाऊन आजही बघा तुम्ही. माझं आव्हान आहे की जे आपण 5 वर्षात केलंय ते ह्या लोकांनी 25 वर्षात देखील केलेलं नाहीये. इतकं काम त्या नाशिकमध्ये झालेलं आहे. पण ह्याच्यावरती लिहिणार नाहीत. काम काय आहे? प्रगती अशी काय दाखवायची असते काय? भांडताय कधी सांगा? कारण भांडणाला टीआरपी जास्ती आहे. हे आता करतीलच. भाजप शिवसेनावाले आता एकमेकांवरती कुरघोड्या करण्यासाठी आता भांडत राहतील, जे कल्याण डोंबिवलीला केलं ते. आणि आमची वर्तमानपत्र आणि चॅनल रोजच्याच बातम्या, हे ह्याला हे बोलले, ते त्याला ते बोलले. मी कामं दाखवतोय. ज्यांनी इतकी वर्ष या महानगरपालिकांमध्ये कामं केली, जे सत्तेमध्ये होते, का नाही कामं दाखवत आहेत? तुमच्या होर्डिंग्सवरती पण दिसत नाही. सांगताना सांगायचं काय? सुसाट 20 मिनिटात जाणार. कुठे कुठे जाणार? हे इथून सुसाट सोडणार, ते तिथून अहमदाबादला सुसाट सोडणार. जिथे आपण कामांची उद्घाटनं करतोय तिथे ही लोक 25 वर्षात देखील भूमिपूजन करतायत, उद्घाटनं नाही करत आहेत. मी सगळ्या तो नाशिकचा विकास या सगळ्या गोष्टींवरती मी माझ्या जाहीर सभेमध्ये बोलीनच. पण हे ज्या प्रकारे आज भारतीय जनता पक्षाची संपूर्ण किती 900 का 1000 लोकांची टीम आहे, ती सगळी व्हॉट्सअप पासून सगळ्या गोष्टी करण्यासाठीची. आणि ते रोजच्या रोज तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाठवत असतात खोट्या. मी कल्याण डोंबिवलीच्या निवडणुकीला बोललो होतो ना मी, की थापा या शब्दाला पर्यायी शब्द काय? भाजपा. मी मध्यंतरी गुगलवरती गेलो, बघत होतो, कोणीतरी मला सांगितलं, तुम्ही फेकू असं टाकलं ना की मोदींचं नाव येतं. गुगलवर टाकून बघा, आत्ता फोनवर आहे तुमच्याकडे, फोनवर टाकून बघा, फेकू. फेकू टाकलं की मोदींचं नाव येतं.
म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगभर प्रतिमा काय, आणि त्या भूलथापांना आपले लोक बळी पडतात. 25 वर्षात या लोकांनी, भारतीय जनता पक्ष आज सांगते शिवसेनेने भ्रष्टाचार केला. गधड्यांचा तुम्ही 25 वर्षात त्यांच्या बरोबरच होतात ना. ते काय फावडं एका हाताने नाही उचललं गेलं, तुमचे दोघांचे हात लागले. पारदर्शकता आणायची म्हणे. मी बाकीच्या गोष्टी तर सांगेन, पण मी आज तुम्हाला सांगतो, नाशिक महानगरपालिका ही एकमेव महानगरपालिका आहे महाराष्ट्रातली जिथे एकही भ्रष्टाचाराचा आरोप 5 वर्षात झालेला नाही. एक आरोप झालेला नाहीये. ट्रान्सपरन्सी मी दाखवली आहे. तुम्ही काय दाखवताय? मला मध्यंतरी नाशिकचे पत्रकार भेटले पावसाळ्यानंतर. तेच सांगत होते मला, म्हणजे आमच्या हेड ऑफिसमधून आम्हाला फोन यायचे की नाशिकमधल्या रस्त्यांवरचे खड्डे आम्हाला पाठवा, फुटेज पाठवा. ते बोलले अहो आमच्याकडे नाही आहेत खड्डे. कुठून फोटो? त्या बोलले खोटं बोलताय तुम्ही. ते बोलले खोटं का, मग तुम्ही या आणि बघा. ते बोलले असं कसं होईल, रस्त्यात खड्डे कसे नाहीत? काय पण प्रश्न आहे. काय पण आमच्या चॅनलवर प्रश्न पडतो, असं कसं होईल, खड्डे नाहीत. या मुंबई शहरामध्ये खड्डे बुजवायचं कॉन्ट्रॅक्ट 100 कोटीचं निघतं. नाशिकमध्ये 1 रुपया लागला नाही खड्डे बुजवायला, कारण खड्डेच नाही आहेत. आता मी हे बोलल्यावरती तिकडे जर कोणी बघत असतील, अच्छा खड्डे नाहीत की असं डायरेक्ट उधळ करू सुरू करतील, कारण हे आपल्याकडे दुसरे धंदेच नाहीत. हे असलंच करायचं, सारखं खोटं सतत तुमच्या समोर चित्र उभं करत राहायचं, खोटं. माझी मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक या सर्व महानगरपालिकांमधल्या माझ्या मराठी बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, यांच्या थापांना बळी पडू नका. मी मागे पण सांगितलं होतं की ज्या वेळेला असल्या चुका ज्यावेळेला आपण करतो, असल्या चुका ज्यावेळेला आजपर्यंत केल्या, तुमच्या आयुष्यातली 5-5 वर्ष गेलेली आहेत. हे या सगळ्यातनं काहीही करत नाही, फक्त पैसे खातात आणि तुमच्या आयुष्यातलं फक्त रोजच्या रोज कटकटी फक्त वाढतात. गेल्या वेळेचा जाहीरनामा काढा त्यांचा, कोणत्या गोष्टी पूर्ण केल्या. फुटपाथ साफ नाही झाले, फुटपाथवरती लोकांना चालता येत नाहीये म्हणून लोक रस्त्यावरती येत आहेत. रस्त्यावरती आले की गाडीची टक्कर बसते त्याला. चांगल्या बागा नाही का, काही नाही, मैदानच काही नाहीत, काही केलं नाहीये, काही म्हणजे काही नाही. आमच्या संदीप देशपांडे आणि माझ्या इतर सगळ्या नगरसेवकांनी सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला. पण आमच्याच लोकांना राज ठाकरेला झोडण्यात काय आनंद मिळतो मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. हे सगळे भ्रष्टाचारी वाटेल तसे वागणार, वाटेल तशी या शहरांची वाट लावणार, आणि ज्याने प्रामाणिकपणे काम केलंय त्याला हे प्रश्न विचारत राहणार. हा कुठचा प्रकार आहे? तरी या सगळ्या गोष्टींनंतर मी तरीही विचार केला की जाऊ देत, चला हे बाजूला काढा. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मुंबई वाचवणं, मुंबईतला मराठी माणूस वाचवणं. मुंबईतला मराठी माणूस हा राजा आहे या शहराचा, त्याला त्याच्यासाठी म्हणून मी हात पुढे केला. आज माझ्यासाठी हा विषय संपला. तुम्ही आज निवडणुका आहेत, पुढचे 2 दिवस फॉर्म भरायची 3 तारीख शेवटची तारीख आहे. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन की तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहणं गरजेचं आहे पुढचे 18 दिवस. आज तुमच्यासाठी किंवा माझ्यासाठी किंवा कोणाहीसाठी व्यक्ती महत्वाची नाही, आज पक्ष महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून तुम्हाला उभं राहावं लागेल.